नमस्कार. सध्या यूट्यूबवर स्वरसंवाद या माध्यमातून श्री शेखर रुद्र सर आपल्या सगळ्याशी संवाद साधत आहेत. मी सुषमा दाते शेखर रुद्र सरांची छोटीशी मुलाखत घेणार आहे. सर, आपल्याला आध्यात्मिक आणि सांगीतिक असं फार मोठी परंपरा लाभली आहे. सुरुवातीला मला जरा सांगा तुमच्या आध्यात्मिक वारशाबद्दल, परंपरेबद्दल. आळंदी येथील श्री सद्गुरू नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांचे पट्टशिष्य श्री सद्गुरू पद्मनाभ स्वामी महाराज यांची इथे नारायणबुवाची समाधी म्हणून प्रसिद्ध मठ आहे. या मठामध्ये स्वतः नारायणबुवा जे 12व्या शतकातील जयदेव कवींचं गीतगोविंद गात होते ते गाण्याची परंपरा आहे आणि 4 पिढ्यांपासून ही परंपरा आज तागायत सुरू आहे. माझे वडील मठाधिपती श्री श्रीरामबुवा रुद्र, त्यांनी मी, माझा लहान भाऊ दिनेश आणि सध्या जे मठाधिपती आहेत माझे मोठे बंधू श्री भाऊ महाराज रुद्र यांना अष्टपदीची संथा दिली आणि ती सेवा आज तागायत सुरू आहे. म्हणजे आपण अष्टपदी गाता जयदेवांची. हो. अरे वा, फार मोठी आध्यात्मिक परंपरा आहे आणि या समाधीमध्येच आपला क्लास आहे. म्हणजे इथे आपल्याला देवाचेही आशीर्वाद आहेत आणि संगीताचे सूर भक्तिभावनेने इथे रुजलेले आहेत. नक्कीच. मला एक सांगा, तुम्ही ह्या संगीताच्या क्षेत्रात कसं यायचं ठरवलं आणि तुमचं शिक्षण कसं सुरुवात झाली शिक्षणाला? पूर्वी धुळ्यात डॉक्टर श्रीपाद रामचंद्र उर्फ बाळासाहेब नाईक हे यांनी आदर्श संगीत विद्यालयाची स्थापना केली. त्यांच्याकडे माझी मोठी बहीण सोनितीताई ही शिकत होती. शास्त्रीय संगीताचे धडे घेत होती. ती शिकत असताना माझ्या कानावर ते पडत गेलं आणि नकळतपणे शास्त्रीयचा संस्कार माझ्यावर झाला आणि मला तिथून असं रुजवलं गेलं की आपण पुढे शास्त्रीय संगीत शिकलं पाहिजे आणि तिथून मला प्रेरणा मिळाली. अरे वा, मग आपल्याला इथे धुळ्यामध्ये चांगले गुरु लाभले. हो. त्या गुरूंबद्दल थोडं सांगा. हो. माझे गुरु श्री अशोक कुलकर्णी सर यांच्याकडे मी साधारण 9वी पासून शिकायला सुरुवात केली आणि प्रारंभिक ते संगीत अलंकारपर्यंत शिक्षण मी अगदी तन्मयतेने केलं. सरांनी मला तळमळीने आणि अगदी जीव तोडून शिकवलं. मीही ते आत्मसात करायचा प्रयत्न केला आणि अलंकारपर्यंतचं 12 वर्ष शिक्षण मी सरांकडे घेतलं. अरे वा, आणि अलंकारमध्ये विशेष प्रावीण्य मिळवलं. आपलं सगळ्यांनी कौतुक केलं परीक्षकांनी, हे आम्ही जाणतो. त्यानंतर आपल्याला इथेच तुम्ही थांबला नाही तर तुम्ही पुढेही वेगवेगळ्या पद्धतीने शिक्षण घेत राहिलात, म्हणजे नेट सेट वगैरे आणि काय, तर त्याबद्दलही थोडं सांगा. म्हणजे संगीताचे गुरु बाहेर सुद्धा आपल्याला लाभले कसे? म्हणजे बाहेरपेक्षा मी तर म्हणेन धुळ्यात संगीताची साधना करत असताना मला शुभांगीताई पाटणकर, नरुताई रोकडे, मंगलाताई कुलकर्णी यासारख्या सुद्धा मोठ्या व्यक्तींचा सहवास लाभला. पण अलंकार केल्यानंतर अजून काहीतरी शिक्षण करावं या दृष्टीने मी थोडं बाहेर पडलो. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर इथं मी संगीतात MPA ची डिग्री केली, ज्याला मास्टर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स असं म्हणता येईल. तिथं मला जयपूर घराण्याच्या डॉक्टर भारती वैशंपायन यांचं मार्गदर्शन मिळालं. तसंच पंडित सभा देशपांडे, पुण्याचे डॉक्टर NV दिवाण यांचा सुद्धा सहवास मला लाभला आणि मी असं फुलपाखरासारखं सगळं थोडं ज्ञान गोळा करत राहिलो. थोडं काय पुष्कळ ज्ञान गोळा केलं, बहुत गोळा करावा तसा, आणि ते तुमच्या मनामध्ये रुजलं. तुम्ही पहिल्याला होता ना काहीतरी कोल्हापूर? हो, विद्यापीठात मी पहिला आलो होते. हा, आणि तुमचा अनेक विद्यापीठाशी संबंध आहे, अनेक विद्यापीठाच्या कमिटीवर काम केलंय, त्याविषयी थोडं सांगा. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव इथं मी बोर्ड ऑफ स्टडीवर आहे. त्याच्यानंतर तिथं जो युवक महोत्सव होतो, त्या विद्यार्थी कल्याण विकास जी समिती आहे, या विद्यार्थी विकास मंडळ जे आहे त्या कमिटीमध्ये मी काम करतो. युवा रंगाचं परीक्षकांची नेमणूक करणं, तसंच औरंगाबाद विद्यापीठ, मराठवाडा विद्यापीठ आणि सोलापूर विद्यापीठ या ठिकाणी मी परीक्षक म्हणून काम करतोय. अरे वा, आणि मला असं वाटतंय की ते उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संगीत क्षेत्रातला सगळा पाया आपल्यामुळेच घातला गेला, कारण ते बारीक बारीक नियम तयार करणे आणि अनेकांना भाग घेण्यासाठी प्रवृत्त करणे, म्हणजे खऱ्या अर्थाने संगीत खेड्यापाड्यात पोचलं, तिथून मुलांना भाग घेण्याची संधी उपलब्ध झाली आणि आपण त्या निमित्ताने अनेकांना मार्गदर्शन देखील केलं विद्यापीठातून अनेक कार्यक्रमामधून, हे आम्ही देखील ऐकलेलं आहे. मला एक सांगा, तुमचेही ठिकठिकाणी कार्यक्रम झाले, कुठे कुठे कार्यक्रम झाले? धुळ्यात तर सगळ्याच ठिकाणी झाले. नंतर नंदुरबार, पिंपळनेर, निजामपूर ही जवळची गावं. त्याच्यानंतर मग जळगाव, भुसावळ, नाशिक, औरंगाबाद,
ठाणे, डोंबिवली, टिटवाळा, नांदेड अशा अनेक ठिकाणी मी शास्त्रीय संगीत, सुगम संगीत, नाट्यसंगीत याची संगीत सेवा दिली आहे. बरोबर. आणि मला माहिती आहे त्या पद्धतीने अनेक बक्षीस आणि पारितोषिके विद्यार्थी दशेत आपण प्रचंड प्रमाणात मिळवली आहे. म्हणजे त्याचा एक स्वतंत्र कार्यक्रम होईल, किती आणि कुठे कशी बक्षिसं मिळवली त्याचा. पण मला असं वाटतं की आपल्याला सगळ्यात आनंद झाला तो वेगवेगळ्या कलावंतांशी जोडून घेण्यामध्ये, कधी साथ करताना, कधी चर्चा करताना. त्याविषयी थोडं सांगा. मला हे सांगायला नक्कीच आनंद वाटतो की शास्त्रीय संगीत शिकल्यामुळेच मला भारतरत्न पंडित भीमसेन जोशी, पंडित राजन साजन मिश्रा, पंडित प्रभाकर कारेकर, पंडित गणपती भट, पंडित अजित कडकडे अशा अनेक कलावंतांना तानपुऱ्याची साथ करायला मिळाली. त्यांच्याबरोबर संगीताविषयी चर्चा करायला मिळाली आणि मला वाटतं या चर्चेतूनच मी अजून समृद्ध होत गेलो. अगदी खरं आहे. आणि मला आठवतं त्याप्रमाणे अनेक कलावंतांचे पाय आपल्या या समाजाला लागले आहेत, क्लासला लागलेले आहेत. तुम्ही काहीतरी अलंकार परीक्षक म्हणून सुद्धा हल्ली जाता गेली 5-10 वर्ष. त्याविषयी सांगा, कारण फार थोडी लोक अलंकारचे परीक्षक आहेत. याचं श्रेय मी खरं माझी ज्येष्ठ भगिनीच मानतो. मी तिला, नलुताई रोकडे, नंदुरबार, तिला जातं. कारण तिनं मला ही संधी प्राप्त करून दिली. ती म्हणली तुझा तेवढा अभ्यास आहे, तू हे काम करू शकतो. तर गांधर्व मंडळाकडे तिने मला रेकमेंड केलं. अरे वा. आणि आज गेली 10 वर्ष मी संगीत अलंकारचं परीक्षक म्हणून काम करतोय. फार छान. आणि आपण हा संगीताचा क्लास कधी सुरू केला आणि त्यानंतर अलंकार परीक्षेत आपल्या विद्यार्थ्यांनी यश कसं मिळवलं, जरा सविस्तर सांगा. बरं. मी साधारणपणे 1994ला विद्यालय सुरू केलं. 8 विद्यार्थ्यांवर मी आधी विद्यालय सुरू केलं आणि आता या विद्यालयात साधारण 200 ते 250 विद्यार्थी शिकतायत. हे शिकवताना माझ्याबरोबर माझी पत्नी सौ कीर्ती रुद्र हिचा म्हणजे मोठा सहभाग आहे, मला मोठं सहकार्य आहे. तसेच श्री संजीव कुलकर्णी सर, सौ अनुजा जोग, सौ संगीता उपासनी हे सुद्धा बरोबरीने संगीत ज्ञानदानाचं काम करत आहेत. अरे वा. किती विशारद झाले, अलंकार झाले आपल्या या क्लासमध्ये? आतापर्यंत या विद्यालयातून 190 विद्यार्थी संगीत विशारद, नंतर 20 विद्यार्थी संगीतात MA, तर 3 विद्यार्थी संगीत अलंकार झाले. आणि त्यांनी काय प्रावीण्य मिळवलं? संगीत अलंकारमध्ये खरंच वाखाणण्याजोगं म्हणजे डॉक्टर अरुंधती गद्रे, अ व्हेरी ब्रिलियंट सिंगर. म्हणजे तिने तर क्लासचं नाव देश पातळीवर नेऊन ठेवलं. संगीत अलंकार परीक्षेत ती अखिल भारतातून 2ऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली. तर चंद्रिका शहा या अहमदनगर केंद्रातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या. अरे वा. फारच क्रेडिटेबल आहे, म्हणजे कौतुक आहे. आणि मला असं आठवतं की तुमच्या विशारदच्या बॅचपर्यंतचे विद्यार्थी केवळ धुळ्यातनं नाही पण जवळच्या खेड्यातनं प्रवास करून येऊन शिकत होते. आणि तुम्ही त्याला तितक्याच तन्मयतेने शिकवत होतात. म्हणजे आजच्या कमर्शियल जगामध्ये कधी विद्यार्थ्यांनी फी दिली असेल, कधी दिली नसेल, पण सगळ्यांनी ज्ञान मात्र पुरेपूर घेतलं. हा भाग मला तुमचा फार आवडतो. या सगळ्या संगीत साधनेमध्ये तुमच्या क्लासमध्ये गुरुपौर्णिमा साजरी केली जाते, ती जरा वैशिष्ट्यपूर्ण आहे, त्याविषयी थोडं सांगा. गुरुपौर्णिमा हा विद्यार्थ्यांनी साजरा करायचा भाग आहे, पण त्यांना प्रोत्साहन देणं, प्रत्येक विद्यार्थ्याला रंगमंच प्राप्त करून देणं, उपलब्ध करून देणं हा माझा प्रयत्न असतो. आपल्या गुरूंनी आपल्याला काय शिकवलं आहे ते गुरुसाठी आणि या समाधीसमोर साजरं करावं असं सगळ्या विद्यार्थ्यांची मनापासून इच्छा असते. मग त्याच्यात आम्ही गणराजरंगी नाचतो, श्यामरंग, वर्षागीतं, उत्सव गीतं, नंतर असे अनेक वेगवेगळ्या थीम्सवर उपशास्त्रीय संगीत असे वेगवेगळे कार्यक्रम केले. आणि त्याच्यामध्ये मात्र प्रारंभिक पासून तर अलंकारपर्यंतच्या सगळ्या विद्यार्थ्यांचा सहभाग असतो. म्हणजे हे वैशिष्ट्यपूर्ण आहे की प्रत्येकाला एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आणि संगीत सेवा किती विनम्रपणे सादर करायची असते, मनापासून एकाग्रतेने सादर करायची असते, या सगळ्यांना सहभाग मिळाला. त्यामुळे ते फार मोठं काम आहे. बरेच चांगले प्रमुख पाहुणे येऊन गेले, त्याविषयी. आणि मला सर्व दर्शकांना हे सांगायला आवडेल की माझ्या क्लासच्या या कार्यक्रमासाठी माझ्या क्लासचा अविभाज्य अंग असलेली सुषमाताई इथे बसली आहे. तर तिच्या म्हणजे प्रेरणेने मला चांगल्या चांगल्या प्रमुख पाहुण्यांचा लाभ झाला. याच्यात डॉक्टर राजेंद्र कंदलगावकर पुणे, जयश्रीताई रानडे, अंजलीताई कराडकर हे सगळे पुण्याचे, बाळ दांडेकर, तसेच डॉक्टर शशांक दाते, डॉक्टर मंदार भास्कर, डॉक्टर संजय गद्रे, सुनीतीताई भालेराव, माननीय प्रकाश पाठक सर,
डॉक्टर बसी पानट हे तर फार जुनं व्यक्तिमत्व. असे अनेक प्रमुख पाहुणे मला कार्यक्रमासाठी लाभले आणि त्यांनी ते कलाकार असून सुद्धा त्यांनी आपली तर संगीत सेवा सादर केली, पण विद्यार्थ्यांचं ऐकूनही घेतलं आणि त्यांचं भरभरून कौतुक केलं आणि विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना छान दाद दिली. कारण छान कार्यक्रम व्हायचे. 4-4 तास प्रमुख पाहुणे यायचे, सहजतेने बसायचे. हा सगळा समाधीमधला आशीर्वाद आहे असं म्हणायला हरकत नाही, किंवा असं म्हटलं तर ते अतिशयोक्तीचं होणार नाही. आता आपल्या इथे विशारद करणारी लोक आहेत, संगीत अलंकार करणारी लोक आहेत आणि परीक्षक म्हणूनही तुम्ही काम करता. त्या विद्यार्थ्यांना तुम्ही काय विशेषत्वाने सांगता की कशी साधना करावी, काय केलं पाहिजे? हो, माझ्या वडिलांचं एक वाक्य मी कायम लक्षात ठेवलं की प्रसिद्धीच्या मागे धावण्यापेक्षा सिद्धी प्राप्त केली की प्रसिद्धी आपोआप तुमच्या मागे येते. त्याच्यामुळे कोणत्याही कलाक्षेत्रात सहज उपलब्धता नाही. त्याच्यासाठी तुम्हाला कष्ट, साधना, रियाज हे अपरिहार्य आहेत. आणि बऱ्याचदा असं असतं की एखादा संगीताचा क्लास सुरू करतो आणि बाकीच्या कुटुंबाचा त्याच्याशी फारसा संबंध नसतो, पण हे इथे अशी गंमत आहे की शेखर सरांबरोबर त्यांच्या भगिनी, त्यांच्या आई वयोवृद्ध, त्यांचे वडील आणि भाऊ महाराज आणि सगळेच जण कसं काय एकदम संगीत शिकवतात, गाऊ शकतात. याविषयी थोडं जरा कुटुंबाविषयी सांगा ना, थोडं खाजगी सांगायला हरकत नाही. मी आधीच म्हटलं की महाराजांकडून आम्हाला रक्तातच संगीत आलंय, पद्मनाभ स्वामींकडून. त्याच्यामुळे प्रत्येकामध्ये तो अंश आहे. माझ्या आईचं सुंदर भजनी मंडळ होतं, आहे ते अजूनही, जे आता माझ्या मोठ्या बहिणी सुचिता, कीर्ती वगैरे मिळून सांभाळतात. वडिलांचं हरिपाठ भजनी मंडळ आहे. आता जे भाऊ महाराज सगळं पुढे चालवत आहेत परंपरा. तर आणि सगळ्या बहिणी संगीत विशारद आहेतच. त्याच्यामुळे अगदी लहान मुलापासून तर सगळ्या मोठ्यापर्यंत सगळ्यांना संगीताची देणगी लाभली आहे आणि आपापल्यापर्यंत सगळ्यांची भक्ती साधना, संगीत साधना सुरू आहे. आणि बरेच कार्यक्रम इथे होतात समाधीमध्ये संगीत विषयक, म्हणजे वेगवेगळे लोकगीतापासून भजनी मंडळापासून सगळे. फार चांगली गोष्ट आहे. आणि आता यूट्यूब चॅनल जे आपण सुरू केलं आहे त्यात तुम्ही मार्गदर्शन करताय, हे कशासाठी? म्हणजे एवढं जर ज्ञानदानाचं कार्य इथे सुरू आहे तर काय आहे की यूट्यूबवर बरीच उपलब्धता आहे, पण लोकांना जे बेसिक संगीत आहे ते त्यांच्यापर्यंत पोहोचावं हा माझा मूळ उद्देश आहे. की खूप उच्च दर्जाचं संगीत कळायला त्यातलं थोडंसं ज्ञान असणं आवश्यक आहे. म्हणून अगदी संगीत म्हणजे काय, त्यातले वादी संवादी काय, बंदिश म्हणजे काय, अगदी सारेगमपासून ते देण्याचा माझा प्रयत्न आहे. थोडक्यात ज्यांनी गांधर्व मंडळाची स्थापना केली ते पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर यांचं जे ध्येय होतं की संगीताचा प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे, घराघरात संगीत पोचलं पाहिजे. तर मला असं वाटतं की सगळे तर काही माझ्यापर्यंत पोचू शकणार नाही, पण यूट्यूबच्या माध्यमातून मी सगळ्यांपर्यंत पोच हे तर त्यांना देऊ शकतो ना, त्यासाठी माझा हा प्रयत्न आहे. अगदी खरं आहे. मी आपल्या क्लासमध्ये सगळे वयोगटाची माणसं पाहिली, म्हणजे 65-66 अगदी 67 वर्षाचे कोणीतरी विशारद झालेले बघितले आणि अगदी लहान वयातली मुलं येऊन तिथे नुसते ऐकायला आणि मग पुढे शिकायला अशी येणारी बघितलेली आहे. पण या विद्यालयाचं एक मूळ सांगतो की बाळासाहेब नाईकांनी याची स्थापना केली आणि थोडंसं वयोमानानुसार त्यांच्याकडून केंद्राचा कारभार सांभाळणं अवघड होऊ लागलं, म्हणून त्यांनी शुभांगीताई पाटणकर यांच्याकडे केंद्र सोपवलं. पण नंतर त्या पुण्यात स्थायिक झाल्या आणि मग त्यांनी थोडीशी माझी संगीताविषयीची तळमळ, थोडी साधना, माझी जागा हे सगळं बघून हे केंद्र माझ्याकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आणि गेल्या साधारण 1994 पासून मी हे केंद्र व्यवस्थित सांभाळतो असं मला वाटतं. आणि नावाप्रमाणे हे केंद्र आदर्श आहे आणि 25वा वाढदिवस आपण फार छान मोठ्या प्रमाणात साजरा झाला. तो म्हणजे त्याला खरंच मला धुळेकरांचं कौतुक वाटतं किंवा त्यांचे मी खूप आभार मानतो की नाही, सगळ्या धुळेकरांचं आपल्यावर प्रचंड प्रेम आहे. नाही की म्हणजे क्लास म्हणजे माझ्या या सांगीतिक कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आपण काहीतरी करावं, तर सगळ्या आजी माझी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन तो रौप्य महोत्सव साजरा केला. त्या उत्सवासाठी मंजुषाताई पाटील यांचं गायन आपण ठेवलं होतं आणि विशेष उपस्थितीमध्ये आपले जिल्हाधिकारी होते, त्याच्यानंतर गांधर्व मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर भंडारे सर होते, अनुराधाताई मराठे होत्या आणि नाईक सरांच्या पण त्या पिढीतल्या अनेक शिष्य इथे उपलब्ध होत्या, कार्यक्रमाला उपस्थित होत्या
आणि अतिशय सुंदर तो कार्यक्रम झाला. अतिशय देखणा कार्यक्रम झाला आणि मला आठवतंय की धुळं लोटलं होतं. हो. संपूर्ण गाव ज्या आधी माणसावर राजाजी प्रेम शाहू करतं. नाट्य मंदिर अगदी खचाखच भरलं होतं तेव्हा. अगदी अगदी. आणि आजही कुठलाही गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम असेल किंवा क्लासचा कार्यक्रम असेल तर आपल्या धुळ्यातली श्रीमंत व्यक्ती असेल किंवा अतिशिक्षित अशी व्यक्ती असेल किंवा अगदी निरक्षर माणूस असेल, तो येऊन शांतपणे कोपऱ्यात बसतो, संगीत ऐकतो. ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे आपण संगीतास ती ताकद आहे, ती जादू आहे. संगीत ही श्रेष्ठ कला आहे असं म्हणतात. का म्हणतात बरं? खरंच सांगतो मी विद्यार्थ्यांना, मी वर्गात हेच सांगत असतो की अनेक कला आपल्याला माहिती आहेत. म्हणजे 64 कला असून त्यात संगीत कलाच का श्रेष्ठ आहे? बाकी सगळ्या कला मूर्त आहेत ज्या आपल्या डोळ्यांना दिसतात. चित्रकला दिसते, शिल्पकला दिसते, शिवणकला दिसते, पाककला, ज्या काही कला असतील त्या आपण डोळ्यांनी बघतो. पण संगीत ही कला अमूर्त आहे, जी दिसत नाही पण भावते, स्पर्श करते. तिचा आपल्या चेतनांशी, संवेदनांशी संबंध आहे. म्हणूनच तर अनेक प्रकारचे संगीत ऐकल्यावर आपल्या डोळ्यात पाणी येणं, अंगावर रोमांच उठणं किंवा ज्या भावना आपल्यामध्ये जागृत होतात, भक्ती आहे, शृंगार आहे, ही जादू सगळी संगीतामध्ये आहेच. आणि संगीत कलेचं विशेष काय अजून की म्हणजे ह्याच कलेत फक्त सेम टाइम द परफॉर्मर ॲज वेल ॲज द लिस्नर बोथ कॅन एन्जॉय. एकाच वेळी दोघेही त्याचा आनंद घेऊ शकतात. खरं तर ही परमेश्वरापर्यंत पोहोचवणारी कला आहे. नक्कीच, कारण तिचा प्रत्यक्ष आत्म्याशी संबंध आहे. बरोबर. संत साहित्यातला भक्तिरस ओवी अभंगातून आला, तो अगदी इथे आपल्या समाधीमध्ये येऊन ठेपला आणि आपली ही संगीताची साधना आणि आध्यात्मिक जोड यांनी हे सगळं अलौकिक कार्य पुढे सुरू आहे. या सगळ्या यूट्यूब चॅनलवरच्या विद्यार्थ्यांना आपण विशेषत्वाने काय सांगाल? कारण तुम्ही जे शिकवता ते पाहून लगेच त्यांना येईल असं वाटतं का आपल्याला? कारण जग इतकं कमर्शियल झालं आहे. मुलांना, कालच्या मुलाला आज इथे उभं राहून लगेच त्याला बक्षीस हवी आहे, नाव हवं आहे, कीर्ती हवी आहे. तर संगीत शिकण्याचा हेतू काय? तुम्ही त्यांना काय समजून सांगाल? मुळात आधी मी माझं सांगतो की मी विशारद झालो, अलंकार झालो, MPA केलं, नेट झालो, तरी सुद्धा एंडलेस आहे शिक्षण. म्हणजे कितीही शिकत राहिलं तरी. आता सध्या मी माझ्या गुरु डॉक्टर माधुरीताई डोंगरे यांच्याकडे पुण्याला जाऊन मी माझ्या पुढचं शिक्षण घेतोय. गीत गोविंद या विषयावरचं उत्तर भारतीय आणि दक्षिण भारतीय संगीत पद्धतीने तुलनात्मक अध्ययन असा मी अभ्यास करतोय. त्याच्यामुळे हे आजन्म शिकायची गोष्ट आहे. पण अनेक गोष्टी अशा आहेत की पालकांना असं वाटतं की मला जे जमलं नाही ते विद्यार्थ्यांकडून करून घ्यावं. पण त्याच्यासाठी साधनेची गरज आहे आणि आपल्या मुलाचं रँकिंग बघितलं पाहिजे. इतक्या थोडक्यात नाही, त्याच्यासाठी साधनेची गरज आहे. त्याच्यामुळे ते म्हणजे आपण युट्यूबवर जे सतत सांगणार आहात त्याचा सतत ऐकणं, श्रवण करणं, चिंतन करणं, मनन करणं, रियाज करणं यांनी माणूस घडत जाणार आहे. समर्थ जसं म्हणले, अभ्यासे प्रकटावे नाहीतर झाकूनी असावे, प्रकटोनी नसावे बरे नाही, हे आपण क्लासमध्ये अनेकदा सांगता. आणि त्यामुळे मुलांना अभ्यासाला लावता, साधनेला लावता आणि ही फार चांगली गोष्ट आहे. आणि हे शिकवण्याचा एक उद्देश असा आहे की अजून प्रत्येकाला जरी मैफिल करायची नसली तरी पण एखादी शेवटी गाणं ऐकणं आणि गाणं कळणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. तर आपल्याला जरी खूप गाता नाही आलं तरी पण समोरची व्यक्ती काय गाते हे समजलं तरी त्याचा आनंद मिळायला मदत होते. अरे वा, म्हणजे हे आपलं चॅनल सगळ्या वयोगटाशी निगडीत आहे आणि सगळ्यांना त्याचा आनंद नक्की घेता येईल. सगळ्यांचा अभ्यास त्यामुळे होईल. पंडित पलुसकरांनी ज्या म्हणजे धारणेने सुरू केलेलं गांधर्व मंडळ की घराघरात संगीत पोचलं पाहिजे, जनमानसात हे रुजू झालं पाहिजे, रुजवलं गेलं पाहिजे, तेच कार्य मला थोडंसं करायची इच्छा होते की हे संगीत आपण सगळ्यांपर्यंत पोचवावं. आणि शास्त्रीय संगीत ज्याच्यातून समाधान, शांत रस हे सगळं मिळतं. नक्कीच. आणि माणसावरती आपण फार चांगलं कार्य करतात सर. केवळ गाणं शिकवत नाही तर त्याच्याबरोबर एक संस्कारित मन तयार करत आहात. या आपल्या यूट्यूबच्या चॅनेलला खूप खूप शुभेच्छा आणि हे कार्य पुढे चालू राहू देत आणि सगळेजण आपण ते नक्की बघू आणि त्याच्यात आपल्याला बऱ्याच काही गोष्टी कळत जातील. या छोट्याशा मुलाखतीबद्दल धन्यवाद. आणि शेवटी काय संदेश द्याल तो थोडक्यात सांगूया आणि आपण इथे थांबूया. संदेश एवढाच देईन की आपण या यूट्यूबच्या माध्यमातून माझ्या या संगीत शिकवण्याचा नक्की आस्वाद घ्या
नक्की त्याचा आपल्या आयुष्यासाठी उपयोग करून घ्या. आणि कोणतीही कला सहज प्राप्त होत नाही, त्याच्यासाठी आयुष्य घालवावं लागतं. तर आपण नक्की त्याचा फायदा करून घ्या. नक्की. आणि कोणालाही काही वाटलं तर ते तुम्हाला केव्हाही कॉन्टॅक्ट करू मी तर शकतात. सांगितलंय की माझ्या युट्यूबच्या चॅनलवर आपल्या संगीतविषयक कोणतेही प्रश्न असतील, हां. कोणत्याही शंका असतील तर आपण कमेंटमध्ये जरूर टाका. त्याचं उत्तर द्यायला मी बांधील आहे. वा, हे फार छान आहे. म्हणजे खऱ्या बाजूने शिक्षण, संगीत आणि भक्ती याचा तिहेरी संगम आपल्याला यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून दिसणार आहे. सर, आपल्याला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.